आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। खंडोबा देवाला वांग्याचे भरीत, रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपासनेची सांगता जय मल्हार चंपाषष्ठी अन्नदान प्रतिष्ठानच्या वतीने 2000 किलो वांग्याचे भरीत व रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना वाटप। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला मार्गशीर्ष प्रतिपदेला शंकराचार्य नरसिंह सरस्वती भारती यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ झाला होता। या उत्सव काळात मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण, वाघ्या मुरळी, लोक कलावंतांचा जागर, मल्हारी सहस्त्र नामयाग, होम हवन, देव दिवाळी, देवाला टेलवण, हळद लावण्यात आली। आज पहाटे चंपाषष्ठी उत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठवण्यात आले। मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्ध अभिषेक, महापूजा घालण्यात आली। पुरणपोळी, वांग्याचे भरीत, रोडगा यांचा नैवेद्य दाखवून उपासनेची सांगता झाली। जय मल्हार चंपाषष्ठी अन्नक्षेत्र प्रतिष्ठानच्या वतीने 6 दिवसात सुमारे 2.5 लाख भाविकांना अन्नदान केले। चंपाषष्ठी निमित्त भाविकांना सुमारे 2000 किलो वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी तसेच मिष्टान्नांचे जेवण देण्यात आले। या उत्सवाच्या निमित्ताने सुमारे 1 लाख भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली होती। जय मल्हार चंपाषष्ठी अन्नक्षेत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, बापू सातभाई, अविनाश बारभाई, सतीश कदम, दिलीप आगलावे, पुजारी सेवक वर्ग, श्री मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त आदींनी या उत्सवाचे नियोजन केले। प्रतिनिधी नितीन राऊत, जेजुरी। जय मल्हार एअरपोर्ट आज आपण चंपाषष्ठी निमित्त उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या उत्सवाची सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता या मंदिरात पूजेला सुरुवात झाली। आता थोड्याच वेळात अभिषेक होणार आहे आणि त्याच्यानंतर देवाला रोडगा आणि या ठिकाणी वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दिला जाणार आहे आणि याच्यामध्ये 3000 किलो वांगी आणि सकाळी पहाटे 3 पासूनच हा सगळा आयोजन चालू आहे आणि थोड्याच वेळात हा अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी अन्नप्रसाद दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये पुरणाची पोळी, वांग्याचं भरीत, रोडगा आणि बाजरीची भाकरी असं याचं स्वरूप असणार आहे। या ठिकाणी आमच्या समवेत देणगीदार देखील आलेले आहेत आजच्या प्रसादाचे आणि याचा अतिशय भव्य दिव्य हे आयोजन आपण सगळे पाहताय आणि सर्वांना मी आवाहन करेन की आपण या महाप्रसादाचा लाभ घ्या। ओम अश्वरूढाय धीमहि महसाकांताय विद्महे तन्नो मल्हारीं प्रचोदयात्। नमस्कार। श्री मार्तंड भैरवाच्या वर्षभराच्या प्रमुख उत्सवांपैकी षडरात्रीचा हा चंपाषष्ठीचा उत्सव आपण बघत असाल। गेले 6 दिवस या जेजुरीच्या मंदिरावर भाविकांचा भक्तीचा महापूर आलेला आहे। भाविकांनी अतिशय चैतन्यमय वातावरणामध्ये देवाची पूजा अर्चा केलेली आहे। आपण बघत असाल या 6 दिवसांमध्ये देवस्थानच्या वतीने विविध असे उपक्रम आयोजित करण्यात आले। पहिल्या दिवशी देवाचे शंकराचार्यांच्या हस्ते घट बसले, त्यानंतर मार्तंड याग, मार्तंड पारायण, त्याचप्रमाणे आपण बघितलं विविध कलाकारांनी त्यांची सेवा या मार्तंड चरणी अर्पण केली। आज चंपाषष्ठीचा सगळ्यात हा प्रमुख उत्सव। काल देवाचं तेलवण करण्यात आलं, तेलाने देवाला आंघोळ घालण्यात आली, देवाचा शीण काढण्यात आला, त्याचबरोबर देवाला हळद लागली आणि मार्तंड यागाचं अतिशय विधिवत संपन्न झाला। आज चंपाषष्ठीच्या प्रमुख दिवशी आपण बघत असाल सकाळी देवाचा घट उठवण्यात आले आणि देवाला दुग्धाभिषेक करण्यात आला। विधिवत देवाची पूजा अर्चा संपन्न होऊन भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे। आजचा या 6व्या दिवशी आणि कालच्या दिवशी जवळपास 2.5 ते 3 लाखाहून भाविक श्री मार्तंड भैरवाच्या दर्शनाला या ठिकाणी जेजुरी गडावर आलेले आहेत। आपण बघत असाल की आजच्या दिवशी मोफत अन्नछत्र असेल, आज भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य प्रत्येक भाविकाला या जेजुरी गडावर मिळतो आणि तो घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडत असते आणि आज भरीत रोडग्याचा नैवेद्य विश्वस्तांची महापूजा आज या जेजुरी गडावर संपन्न आलेली आहे। थोडक्यात म्हणजे भक्तीचा चैतन्याचा महापूर काय असतो, सोन्याची जेजुरी काय असते, ही या चंपाषष्ठीच्या काळात आपल्याला अनुभवायला मिळते। जय मल्हार। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.